उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, थेट जाऊया. आणि त्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या लग्नासाठी हॉल असतील, त्यामध्ये इंडोर गेम असतील, स्पोर्ट्स क्लब आहे, तिथे सगळंच आहे. म्हणजे एकंदरीत सर्वसामान्य तिथल्या लोकांना सोयीसुविधा आणि या सगळ्या गोष्टी आणि जे खेळाडू आहेत त्यांना देखील एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम, मोठं काम त्यांनी त्या ठिकाणी तो कॉम्प्लेक्स उभा केला. त्याचं लोकार्पण होतं आणि त्यामध्ये खऱ्या अर्थाने मी नेहमी जय हिंद जय महाराष्ट्र म्हणतोच आणि मी त्याप्रमाणे भाषणाच्या शेवटी म्हणालो जय हिंद. जय हिंद म्हणजे आपल्या देशाचा अभिमान, जय महाराष्ट्र म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा अभिमान आणि मी शेवटी जय गुजरात म्हणालो, कारण त्या समोरची लोक सगळी गुजराती समाजाची होती आणि त्यांनी वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या या महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली आणि जे काही तो प्रकल्प तिथे उभा राहिला आहे तो सर्व लोकांसाठी आहे आणि त्यामुळे एक त्यांची प्रशंसा, एक बाबा त्यांचा प्रशंसा आपण करतो की बाबा चांगलं काम केल्यामुळे आणि ते काय, त्यामुळे मी ते केलं. ते म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी हा आमचा श्वास आहे, हिंदुत्व आमचा खरं म्हणजे आत्मा आहे आणि यामध्ये मराठीबद्दल जे काही टीका करण्याचं काम जे लोक करतायत, खरं म्हणजे मी काय याच्यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही, परंतु जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते. एक फक्त उदाहरण तुम्हाला मी दाखवतो, ते तुम्ही बघून घ्या. आगे चलो हम साथ हैं. जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात. एक झालं. आप आगे चलो हम साथ हैं. जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात. एक मिनिट थांब थांब. आप आगे चलो हम साथ हैं. जय हिंद जय महाराष्ट्र जय गुजरात. एक झालं. आता दुसरं. आता एक पत्र आहे बघा, हे आता जी उभाट आहे त्यांच्या अधिकृत पेजवर आहे आणि गुजराती भाषेतच आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये काय म्हटलंय ते बघा. त्यांचं शिवसेना आताची उभाटा त्यांच्या अधिकृत ह्याच्यावर पत्र आहे, हे वाचाव तू वाच ना. बरोबर आहे. हे कोणाचं पेज आहे? हा तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आता मी का वाचू का नको मला वाटत माहीत नाही, पण तुम्ही दाखवा ना, सांगा. हा सांगा ना, बोलून दाखवा ना, रीड करा ना. हे घ्या. हा. सेना संघटक हेमराज शहाना. अरे हे वरचं वाट. मुंबईमा जलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा, असं कुणाचं आहे? हे शिवसेनेचं अधिकृत पेज आहे, उबाटाचं आताचं. बरोबर. त्यानंतर आणखी एक घ्या. हे काय? हा काय? बरोबर. हे कोणाचं आहे? आणि त्यामुळे बघा कसं आहे, ह्याच्यामध्ये एकच आहे. गुजरात पाकिस्तान आहे का? पहिली गोष्ट, गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का? खरं म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये पाकिस्तानी झेंडे नाचवले तेव्हा मराठी कुठे गेलं होतं? मराठी प्रेम कुठे गेलं होतं? आमची नाळ आहे या मातीशी जुळलेली आहे.
खरं म्हणजे आमची नाळ या मातीतच पुरलेली आहे. त्यामुळे मराठीच्या बद्दल आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी मातीशी जुळलोय, इथंच आम्ही काम करतो, सुटे इथंच घालवतो आम्ही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की यामध्ये बिलकुल जे काही त्यांनी केलं हे सगळं ते मतांसाठी केलेलं आहे. पण मी जे बोललो ते केवळ आणि केवळ या ठिकाणी त्या समाजाने त्या ठिकाणी सर्व पुण्यातल्या लोकांसाठी काम केलं म्हणून त्यांची प्रशंसा केलेली आहे. बाकी याच्यामुळे पण सगळ्यात आधी मी जय हिंद म्हणालो, जय महाराष्ट्र म्हणालो. ही दोन वाक्य माझ्यासाठी जे आहे म्हणजे आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठी आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा आत्मा आहे, जीव की प्राण आहे. त्यामुळे हे आता जे काही चालू आहे हे सर्व राजकारण जे हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे काही चाललंय त्याच्यावर मी आज काय भाष्य करत नाही. फक्त मी एवढंच सांगतो की याची दखल जी आहे ही देखील आपण घ्या आणि हे प्रश्न देखील हे जे दाखवलं हे प्रश्न तुम्ही समोरच्या व्यक्तीने विचारले पाहिजे. त्याच्यावरनं संजय राऊत यांनी तुमचं थेट कनेक्शन अमित शहाशी जोडलंय की शहा सेना म्हणून तुम्हाला डिवचण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. त्याच्यावरच त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स देखील केली. आता मी आज काय बोलू इच्छित नाही. ही शिवसेना आहे, हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे आनंदीगे साहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि या शिवसेनेला या महाराष्ट्रातल्या जनतेने राजमान्यता दिलेली आहे, शिक्कामोर्तब केलेला आहे, धनुष्यबाण दिलेला आहे आणि जनतेच्या न्यायालयात जे म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, ज्यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला, सगळ्यावर आक्षेप घेतला, न्यायालयावर आक्षेप घेतला, जनतेच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर देखील आता आम्हाला 75% मतं शिवसेनेला मिळालेली आहेत, उबाटाला 20% मिळालेली मतं आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची आहे आणि कोण कुठल्या शिवसेनेचा आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने यामध्ये शिक्कामोर्तब यावर केलेलं आहे की आणि शिवसेनेला 80 जागा लढून 60 जागा या ठिकाणी आम्ही जिंकलेल्या आहेत. यावर मला जास्त क्लॅरिफिकेशन देण्याची आवश्यकता वाटत नाही. तर मात्र सध्याच्या स्थितीला जो अमराठी वाद सुरू आहे आणि त्यानंतर तुमच्यावरून स्टेटमेंटमध्ये तुम्ही जसे बोलले जय गुजरात त्याप्रमाणे तुमचं टार्गेट. अरे बाबा, जय गुजरातच्या अगोदर तुम्ही जय हिंद जय महाराष्ट्र दाखवलं पाहिजे ना. जय हिंद आणि जय महाराष्ट्र. आणि मी जे म्हटलेलं आहे ते तिथल्या लोकांनी समोर गुजराती समाज सगळा होता आणि त्यांनी एक तिथे जो काही प्रकल्प केला होता तो सर्वांसाठी केला होता. त्यांनी जर पिढ्यानपिढ्या ते तिथे राहत आहेत पुण्यामध्ये आणि महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानतायत तर त्यांची प्रशंसा करण्या एवढं मोठं मन सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. ते जय महाराष्ट्राच्या ऐवजी जय गुजरात म्हणालो का मी? जय हिंदच्या जागी जय गुजरात म्हणालोय का? बिलकुल नाही. मग जे आमच्यावर आरोप करतायत त्यांनी पहिला आरसा पाहावा. आपण काय म्हणालेलो आहे आणि ते कुठल्या परिस्थितीत म्हणालोय? निवडणुकांच्या काळांमध्ये म्हटलेलं आहे, मतांसाठी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आम्ही मतांचं राजकारण बिलकुल करत नाही. आपल्याला मी सांगतो, विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने आमच्या कामाची पोचपावती दिलेली आहे आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील जी काही जे आम्ही काम केलंय त्याची पोचपावती मिळणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये. त्यामुळे निवडणुकांसाठी हे असले विषय जे आहेत हे आम्ही काढणार नाही. आम्ही कामावर लक्ष देतो, कामावर फोकस देतो, विकासावर फोकस करतो आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. आणि डेव्हलपमेंट आणि मुंबईमध्ये गेले 20 वर्ष 25 वर्ष जी काय परिस्थिती निर्माण झाली त्याला जबाबदार कोण? आत्ता या 2.5-3 वर्षामध्ये मुंबईचा झालेला कायापालट कोणी केला? साधे रस्त्याचे खड्डे तुम्ही भरू शकले नाही, काँक्रीटचे रस्ते आम्ही केले, साधे STP केलं नाही. तसंच प्रदूषित पाणी समुद्रामध्ये सोडलं जातं, समुद्र प्रदूषित करण्याचं काम एवढे वर्ष कोणी केलं? आज STP देखील जे आवश्यक आहे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आमच्या काळामध्ये सुरू झालं आणि इतरही जी काही विकासाची मुंबईची कामं आहेत
आम्हाला फक्त निवडणुकीपुरतं मराठी माणूस किंवा मुंबईकर ज्यांना आठवतोय ते असे सगळे उद्योग करतायत. मला मी योग्य वेळी सगळं बोलेनच, परंतु आज मी एवढंच सांगतो की ज्यांनी आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून त्यांनी पहिला आरसा पाहावा आणि त्यानंतर ज्यांच्या निवडणुकांमध्ये पाकिस्तानचे झेंडे नाचवले त्यांनी मग त्यावेळेस मराठी प्रेम कुठं गेलं होतं, तेव्हा हिंदुत्व कुठं गेलं होतं. त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही प्रेमाने तुम्ही 2 वाक्य बोलतात आणि त्याच्यामध्ये उल्लेख होता माना गर्वाने झुकल्या वगैरे, पण त्याच्यात तुम्हाला टार्गेट केलं जाते मातोश्रीवरून असं सांगितलं तर तुमची मान आधी झुकली. संजय राऊत अरे महाराष्ट्रातल्या जनतेने तुमची जागा तुम्हाला दाखवली आहे, तुम्हाला घरी बसवलंय आणि मी तर ताटमानेने फिरतोय. मी सांगितलं होतं जर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 200 पार निवडणुका नाही आल्या, 200 पार जर आमदार नाही आले तर एकनाथ शिंदे गावाला शेती करायला निघून जाईल. तुम्ही तर म्हणाला होतात की एकही आमदार निवडून येऊ देणार नाही, मग कुणी करायचं. शिंदे साहब उनका कहना है जितेंद्र आव्हाडकडून बोलण्यात आलं आहे. नहीं, एक मिनट. पूना में आज एक 3-4 प्रोग्राम थे, उसमें वहाँ के जो गुजराती समाज के भाई और बहन सभी खड़े थे, वहाँ पर उपस्थित थे और जो कई बरसों से कई पीढ़ियों से वहाँ रहते उनका एसोसिएशन भी है पूना गुजराती बांधव समाज. तो ये पूरी तरह वहाँ पर जो आज तक वहाँ पर सभी लोगों के साथ ये मराठी और गुजराती सब एक होकर वहाँ रहते हैं और उन्होंने एक बड़ा एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खड़ा किया है और उस कार्यक्रम में मैं वहाँ पर गया था और मैंने भाषण किया. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद इसलिए कि जय हिंद हमारे देश का गौरव है, हमें देश का गर्व है. जय महाराष्ट्र इसलिए कि महाराष्ट्र का हमें अभिमान है. और जय गुजरात मैंने इसलिए कहा कि वो लोग गुजराती समाज ने मिलकर वहाँ पर एक जो स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स खड़ा किया है, वहाँ पर जो भी आम आदमी है, जो सर्वसामान्य मानुस है, उनको